नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन करताना कोणकोणत्या महत्त्वपूर्ण मराठी शेरोशायरी, अर्थबोध शेरोशायरी वापराव्यात, तर याबद्दलचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर संविधान आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सूत्रसंचालनात वापरासाठी अत्यंत महत्त्वाच्या शेरोशायरी पहा. संविधान कलमांमध्ये बांधलेली स्वप्नांची वीण आहे. संविधान कलमांमध्ये बांधलेली स्वप्नांची वीण आहे. भारताचा प्रजासत्ताक म्हणजे लोकशक्तीचं प्रतिबिंब आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली ही शेरोशायरी आहे. तर या कार्यक्रमामध्ये भारतीयत्व आधारित जुनं शेर या ठिकाणी मी सांगेल. सरहदों पर जो लहू बहता है, सरहदों पर जो लहू बहता है, वो किसी मजहब का नहीं, हिंदुस्तान का वो होता है. ही देखील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली जुना शेर आहे. ध्वजारोहणाच्या वेळी कोणता शेर वापरावा, हे जे शेर आहेत मित्रांनो, तर ते हे मराठीमध्ये आहेत. 3 रंग नाहीत हे फक्त झेंड्यावरचे, हे 3 रंग नाहीत हे फक्त झेंड्यावरचे, हे त्याग, शौर्य आणि शांततेचे रंग आहे. आणखीन या ठिकाणी मी याबद्दलची एक वेगळी असा शेर देईल. जो आग भारत पर उठेगी, जो आग भारत पर उठेगी, वो आग निकाल कर फेंकेंगे, मिलकर अगर साथ चले तो सारी दुनिया जीतेंगे. देशप्रेमाबद्दल काय या ठिकाणी बोलावं. देशप्रेमावरती प्रेम करणं शिकवलं नाही कुणी, देशावर प्रेम करणं शिकवलं नाही कुणी, ते रक्तात असतं म्हणून भारत माझा अभिमान आहे. देशावर प्रेम करणं शिकवलं नाही कुणी, ते रक्तात असतं म्हणून भारत माझा अभिमान आहे किंवा महान आहे. या ठिकाणी आणखीन मी तुम्हाला एक सुंदर शेर देईल. ना पूछो जमाने को, ना पूछो जमाने को क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने को क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो बस इतनी है, हम हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है. सैनिकांना सलाम करताना सूत्रसंचालकाने किंवा भाषण करणाऱ्याने काय त्या ठिकाणी उत्कृष्ट शेर त्या ठिकाणी मारावा, हे सर्व मराठीमध्ये रूपांतरित केलेले शेर आहेत. सीमेवर जागता जो उभा असतो, सीमेवर जागता जो उभा असतो, त्याच्या स्वप्नातही भारतच असतो, त्याच्या स्वप्नातही भारतच असतो. आता संविधानाबद्दल बोलत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला तो अधिकारांचा प्रकाश, म्हणूनच आज सामान्य माणूसही आहे भारताचा राजा खास, म्हणून आज सामान्य माणूसही आहे भारताचा राजा खास. युवकांसाठी जे कार्यक्रमाला आलेल्या युवकांसाठी काय संदेश सूत्रसंचालकाने द्यावा किंवा काय त्यांना या ठिकाणी संबोधित करावं. फक्त हक्क मागणारा नागरिक नको, फक्त हक्क मागणारा नागरिक नको, आम्हाला कर्तव्य जपणारा भारतीय हवा, कर्तव्य जपणारा भारतीय हवा. ऐक्य आणि विविधता याबद्दलचा शेर. भाषा वेगळी, वेश वेगळा असू शकतो, भाषा वेगळी, वेश वेगळा असू शकतो, पण मनात भारत असला की देश एकच असतो, पण मनात भारत असला की देश एकच असतो. 8 लोकशाहीची ताकद पहा. याबद्दलचा शेर. मतपत्रिकेतली ती छोटीशी सही, मतपत्रिकेतली ती छोटीशी सही, लोकशाहीची खरी ताकद दाखवते खरी. बघा, लोकशाहीची ताकद दाखवते खरी. मतपत्रिकेतली ती छोटीशी सही, लोकशाहीची ताकद दाखवते खरी. पहा, ही एक अत्यंत महत्वपूर्ण आहे. भविष्याचा भारत याबद्दलचा शेर. संविधान हातात, स्वप्न डोळ्यात, संविधान हातात, स्वप्न डोळ्यात, हाच नवा भारत उभा आहे पावला पावलात. संविधान हातात, स्वप्न डोळ्यात, हाच नवा भारत उभा आहे पावला पावलात. आता शेवट समारोपासाठी कोणता शेर वापरा. प्रजासत्ताक दिन हा फक्त सण नाही, प्रजासत्ताक दिन हा फक्त सण नाही, तो जबाबदारीची आठवण करून देणारा राष्ट्रीय सण आहे. पहा, प्रजासत्ताक दिन हा फक्त सण नाही, तो जबाबदारीची आठवण करून देणारा
राष्ट्रीय सण आहे. पहा मित्रांनो, हे जे शेर आणि शायरी होत्या त्या अत्यंत वेगळ्या स्वरूपाच्या, त्या एकदम मार्मिक आणि एक शब्दबद्ध साध्या सोप्या भाषेमध्ये मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी एक शेरो शायरीपेक्षा एक वेगळी ट्रेंडिंग शेरो शायरी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केले आहे. तर त्या तुम्हाला कशा वाटल्या, तुम्ही तुमच्या सूत्रसंचालनात, भाषणात तुम्ही 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात वापरू शकता. तुमचं सूत्रसंचालन, भाषण उत्कृष्ट होईल याची गॅरंटी देणारे हे संपूर्ण शेरो शायरी आहे. त्या कशा वाटल्या तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आपण आत्ताच सबस्क्राईब करा.